नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विवेक मुळे आणि माझ्या कंपनीचं नाव आहे ओम फायनान्शियल सर्व्हिसेस. मित्रांनो, आज आपण एका प्रॉडक्टबद्दल बोलणार आहोत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधल्या, ज्याला म्हणतात ॲसेट ॲलोकेशन फंड किंवा ॲसेट ॲलोकेशन. तर ॲसेट ॲलोकेशन म्हणजे नक्की काय? तर ॲसेट ॲलोकेशन समजण्यासाठी आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे की ॲसेट म्हणजे काय. तर ॲसेट म्हणजे काय, तर आपण जे इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण पैसे गुंतवतो, उदाहरणार्थ आपण जर का शेअरमध्ये गुंतवले तर शेअर ही एक ॲसेट झाली. आपण जर का गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले तर गोल्ड ही एक ॲसेट झाली. आपण जर का फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट केले तर फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी किंवा फिक्स्ड डिपॉझिट ही एक ॲसेट झाली. असे ह्या ॲसेट्स आहेत. आता ॲसेट ॲलोकेशन फंड म्हणजे या प्रत्येक ॲसेटमध्ये योग्य प्रमाणात पैशांची गुंतवणूक करणं ॲज पर द मार्केटमध्ये त्याची स्थिती काय आहे त्या ॲसेट्सची, त्याचे भाव काय आहेत, कुठल्या ॲसेटचा भाव खूप जास्त आहे, कुठल्या ॲसेटचा भाव घेण्यासाठी आत्ता चांगला आहे, ह्याप्रमाणे निर्णय घेऊन या सगळ्या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करणं याला म्हणतात ॲसेट ॲलोकेशन. आणि ॲसेट ॲलोकेशन फंड हे अशा सगळ्या टाईपच्या ॲसेट्समध्ये गोल्ड, फिक्स्ड इन्कम, इक्विटी ह्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. आता ॲसेट ॲलोकेशन का करावं? तर सपोज आपण जेवणाचं उदाहरण घेतलं तर आपल्या जेवणामध्ये आपण कसं म्हणतो की सर्व घटक असावेत, जसं कार्बोहायड्रेट पण असावेत, प्रोटीन पण असावेत, विटॅमिन्स पण असावेत किंवा हेल्दी फॅट्स पण असावेत. तर आपला आहार समतोल होतो आणि आपली शारीरिक तब्येत चांगली राहते आपली. त्याचप्रमाणे जर का आपल्या गुंतवणुकीमध्ये ॲसेट ॲलोकेशन असेल, म्हणजे आपल्याकडे शेअर्समध्ये पण गुंतवणूक असेल, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पण असेल, फिक्स्ड इन्कममध्ये असेल, सोन्यामध्ये असेल, तर आपली आर्थिक तब्येत किंवा फायनान्शियल हेल्थ आपण म्हणू ही छान आणि व्यवस्थित राहते. आणि लॉंग टर्ममध्ये आपल्याला याच्यातून खूप चांगला अनुभव मिळतो की आपले पैसे वेल्थ छान क्रिएट होते या अशा टाईपच्या ॲसेट्समधनं, ॲसेट ॲलोकेशन फंड्समधनं. आणि ॲसेट ॲलोकेशन फंड हे खूप चांगले नामांकित फंड हाऊसेसनी काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतो आणि आपण ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये इन्व्हेस्ट नक्की करावं. ॲसेट ॲलोकेशन फंड जरी आपण म्हटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा जोखीमी असते, फक्त ती शेअर मार्केटपेक्षा डायरेक्ट फक्त इक्विटी फंडपेक्षा थोडी कमी आहे. फॉर एक्झाम्पल इक्विटी फंडमध्ये जर का 90% शेअर असतील तर ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये 50 ते 60% शेअर असतील, बाकीचे गोल्ड असेल, बॉन्ड असतील आणि एकमेकांना ते समतोल प्रमाणात त्याची रिस्क मॅनेज होते. त्यामुळे ओव्हरऑल रिस्क पोर्टफोलिओची कमी होऊन जाते. अर्थात म्युच्युअल फंड म्हटलं की डिस्क्लेमर हा येतोच की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. पण तरीसुद्धा मी सांगतो की जर का आपल्याला लॉंग टर्ममध्ये जर का चांगली वेल्थ क्रिएट करायची असेल आणि आपल्याला जर का जोखीम कमी ठेवून चांगला परतावा मिळवायचा असेल तर आपल्याला ॲसेट ॲलोकेशन फंड हा मल्टी ॲसेट फंड जे आपण म्हणतो हे खूप चांगला पर्याय आहे या मार्केटमध्ये. आणि ह्याबद्दल जर का आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर मला प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करा. माझा ईमेल आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे. प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून या ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये जास्त माहितीसाठी तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू.